हां हां काय नेमकी चर्चा झाली? आणि दुसरं चंद्रपूरमुळे जो काही वाद मनसे आणि तुमच्यामध्ये होते, कारण आता संदीप देशपांडे असं बोलतात की पैसे घेतले गेले 1 कोटी रुपये आणि त्याचे पुरावे आम्ही देऊ, जेव्हा तुम्ही 50 खोक्यांचे पुरावे द्या. 50 खोक्याचे पुरावे कोण मागताय? ठीक आहे, सोडून द्या. सन्मान्य राज ठाकरे आणि मी नेहमी एकमेकांना भेटत असतो. विचारांचं आदान प्रदान युतीमध्ये आघाडीमध्ये करावं लागतं. भविष्याचा वेध घ्यावा लागतो. विशेष चंद्रपूरचा जो वारंवार चर्चेला जातोय, चंद्रपूरच्या संदर्भात मी वारंवार स्पष्ट केलेलं आहे की चंद्रपूरला जे घडलंय त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे साहेबांची भूमिका नाही, अजिबात भूमिका नाही. कारण भारतीय जनता पक्षाबरोबर कशा करता जावं आम्ही? ज्या पक्षाने आमचा पक्ष फोडला, चिन्ह चोरलं, महाराष्ट्रामध्ये अराजक निर्माण केलं, अशा लोकांबरोबर पक्ष म्हणून कोणती भूमिका त्यांच्यासोबत जाण्याची उद्धव ठाकरेंनी कधीच घेतली नाही आणि घेणार नाहीत. चंद्रपूरच्या लोकांनी हा उद्योग केलेला आहे. त्याचं समर्थन आमच्या पक्षामध्ये कोणीही केलेलं नाही. मी इतकं सांगेन, वेट अँड वॉच. थोडं थांबा. अजून काही महाराष्ट्रातल्या काही, आता काल परभणीची निवडणूक झाली, अजून काही गोष्टी व्हायच्या आहेत. पण पक्षामध्ये या निर्णयाबद्दल कोणीही चंद्रपूरच्या या घडामोडींचं समर्थन करणार नाही, केलं नाही. होईल की ज्यांनी शेण खाल्लेलं आहे अशा प्रकारचं, बरं का, त्यांना जाब नक्की विचारला जाईल, नक्कीच. राऊतसाहेब, तुम्ही म्हणता आहात की समर्थन केलेलं नाही, पण विरोध केला आहे असंही कुठे दिसत? मी करतोय ना. तुम्ही करता आहात, बरोबर आहे, पण मी करतोय ना. उद्धव ठाकरेंची भूमिका आहे की भाजप परिस्थितीत समर्थन देणार नाही. भारतीय जनता पक्षाबरोबर जाण्याची भूमिका ही शिवसेनेची नाही. कोणी काही म्हणू द्या, हे मी जबाबदारीनं सांगतोय की भारतीय जनता पक्षाबरोबर अशा प्रकारे हेटलोट करण्याचा कोणत्याही सत्तेसाठी किंवा स्वार्थासाठी ही आमची भूमिका नाही. जसं आता मुंबईमध्ये महापौर पदाच्या संदर्भात आम्ही एक भूमिका घेतली, निवडणूक बिनविरोध झाली, ही भूमिका आहे पक्षाची आणि ती जाहीरपणे घेतली. पण चंद्रपूरसारख्या ठिकाणी स्थानिक लोकांनी त्यांच्या स्वार्थासाठी असे काही निर्णय घेतले असतील पक्षाला अंधारात ठेवून, तर नक्कीच त्याच्यावरती शिवसेना पक्षप्रमुख एक भूमिका घेतील याची मला खात्री आहे.